नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉग्रफी या विषयाची माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात बघणार आहोत. तर चला, महाराष्ट्रात रोजगार पुरवणारा प्रथम उद्योग म्हणून सूत गिरणी उद्योगास ओळखले जाते. तर दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग हा साखर उद्योग म्हणून ओळखला जातो. चिल्का सरोवर कुठे आहे? ओडिशा राज्यामध्ये. हे भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प जायकवाडी हा कुठल्या नदीवर येते? गोदावरी या नदीवर आहे. आणि कुठे आहे? तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी आहे. यालाच काय म्हणून ओळखलं जातं? तर नाथसागर म्हणून ओळखलं जातं, लक्षात घ्या. त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहे. सायमा हा थर प्रामुख्याने सिलिका व मॅग्नेशियम या घटकापासून तयार होतो. सायमा हा घटक मातीचा थर कशापासून तयार होतो? सिलिका आणि मॅग्नेशियम. आणि सिलिका आणि ॲल्युमिनियम. सियाल हा घटक कशापासून तयार होतो? सिलिका आणि ॲल्युमिनियम या दोन घटकापासून तयार होतो, लक्षात घ्या. त्यानंतर आपण पंजाब, हरियाणा व राजस्थानमधील धुळीच्या वादळांना काय म्हणतो? तर आंधी म्हणून ओळखलं जातं. जे पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील जे धुळीचे वादळे उठतात त्यांना कुठल्या नावाने ओळखलं जातं? तर आंधी या नावाने ओळखलं जातं, लक्षात घ्या. भारतामध्ये पहिली कागद गिरणी सेहरामपूर कुठल्या राज्यात? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. कधी? तर 1832ला सुरू करण्यात आलेली, लक्षात घ्या. भारतामध्ये पहिली कागद गिरणी सेहरामपूर पश्चिम बंगाल राज्यामध्ये 1832मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. ऑस्ट्रेलिया हे जगातील सर्वात लहान खंड, तर सर्वात मोठा खंड कोणता आहे? आशिया खंड म्हणून ओळखला जातो. त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहे. तर चला आपण पुढील माहिती बघू. सूचीपर्णी जंगलांवर आधारित कागद निर्मिती हा प्रमुख व्यवसाय आहे. कुठल्या जंगलावर? सूचीपर्णी या आधारावर कागद निर्मितीचा व्यवसाय हा प्रमुख मानला जातो, लक्षात घ्या. मेळघाट अभयारण्य हे महाराष्ट्रातील वाघांसाठी राखीव असलेले अभयारण्य आहे. आता हे मेळघाट अभयारण्य कुठे आहे? तर अमरावती जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात 7वा, तर लोकसंख्येच्या बाबतीत कितवा? दुसरा क्रमांक 2011च्या जनगणनेनुसार. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक आहे? 7वा. आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा, तर 2011च्या जनगणनेनुसार, लक्षात घ्या. बेसल खडकाच्या अपक्षयापासून काळ्या मृदेची निर्मिती होते. बेसल खडकाच्या अपक्षयापासून काळ्या मृदेची निर्मिती होते. जगातील सर्वात जास्त तापमानाचे व सर्वात कमी पावसाचा प्रदेश म्हणून वाळवंटी प्रदेशाला ओळखले जाते. सर्वात जास्त तापमान आणि सर्वात कमी पावसाचा प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखला जातो, लक्षात घ्या. भारतात चहाची लागवड सर्वप्रथम ब्रह्मपुत्रा खोऱ्यात करण्यात आलेली आहे. आपल्याला प्रश्न विचारला जाईल, भारतात चहाची लागवड सर्वप्रथम कुठल्या नदीच्या खोऱ्यामध्ये करण्यात आलेली? तर कुठल्या? ब्रह्मपुत्रा या नदीच्या खोऱ्यात करण्यात आलेली आहे. नर्मदा, शोन या नद्यांमुळे भारतीय पठाराचे उत्तर भारतीय पठार व दक्षिण भारतीय पठार असे दोन भाग पडतात. कुठल्या दोन नद्यांमुळे? उत्तर भारतीय पठार आणि दक्षिण भारतीय पठार असे दोन भाग पडतात. तर नर्मदा आणि शोन या दोन नद्यांमुळे. त्यानंतर दिवसा सागराकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना खारे वारे, तर रात्री जमिनीकडून सागराकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय वारे? कोणते वारे म्हणून ओळखले जातात? तर मतलई वारे म्हणून ओळखले जातात, लक्षात घ्या. दिवसा सागराकडून जमिनीकडे यांना काय? खारे वारे. सागराकडून वाहतात म्हणून खारे वारे. आणि रात्री जमिनीकडून सागराकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणून ओळखलं जातं? तर मतलई वारे म्हणून ओळखले जातं. सुएझ कालवा हा जगातील सर्वात लांब कालवा म्हणून ओळखला जातो. त्यानंतर भारतातील गुजरात राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर सर्वात कमी समुद्र किनारा कुठल्या राज्याला लाभलेला आहे?
तर गोवा या राज्याला लाभलेला विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर कोकणातील सर्वात लांब नदी म्हणून उल्हास नदीचा उल्लेख केला जातो. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती तर उल्हास नदी म्हणून ओळखली जाते. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.